सामान्य माणसाच्या बाबतीत मन हे कन्फ्युजन, इगो आणि प्रेफरन्सेस यांचा सगळा खेळ तिथे चाललेला असतो. गोंधळाचं वातावरण असतं, अहमप्रधानता असते आणि पसंती नापसंती, अग्रक्रम ह्याला अधिक महत्व असतं. आणि तेच प्रगत व्यक्तीच्या बाबतीत काय असतं, तर ते मन पूर्णतः डेव्हलप झालेलं असतं, पूर्णतः विकसित असतं आणि ते सुसंघटित असतं. ते गोंधळलेलं नसतं, त्याच्यामध्ये अहम प्रधानता नसते आणि अग्रक्रम असे नसतात. याचं कारण इथे ईश्वरी इच्छा महत्वाची असते. ईश्वराची जी इच्छा तीच माझी इच्छा, त्यामुळे इतर अग्रक्रम हे काहीसे मागे पडलेले असतात.